आले अमिलीचे आमचे सुनीलजी जाधव, इस्रोचे आमचे पदाधिकारी विश्वनाथ भोईर आणि केळकर कंपनीचे केवाचे मॅनेजर परेश पटेल यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। सगळे पाहुण्यांचं तमाम पाहुण्यांचं स्वागत आहे। जाऊया मॅचकडे। अंकित मालुसरे यांच्याकडे समालोचन कक्षामध्ये, जिथे कोपर संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तळेगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। वासुदेव जाधव यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। अंकित आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण जोडे महाराज यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं स्वागत इथे करण्यात येईल। मी महाराजांना विनंती करतोय आमचे गुरुवर्य की आपलं स्वागत इथे करण्यात येईल। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत वारकरी संप्रदायाचे आणि माझे गुरुवर्य कृष्णा महाराज जोडे यांचं स्वागत इथे करण्यात येते। साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आणि त्यांचा सन्मान। मॅचला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दीप पाटील, राहुल यादव आणि शार्दुल चौधरी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। अनन्या इंटरप्राइजेस तलेगावाडी संतोषदादा मांडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ। बाबू मांडे यांना आपण या स्क्वॉडमध्ये बघू शकाल, त्यांचंही स्वागत असेल। दोनही टीमला शुभेच्छा। गोलंदाज तयार आहे। दीप पाटीलचा दुसरा चेंडू गॅप मधून कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय। डीप एक्स्ट्रा कव्हर सीमापार येतोय या मॅच मधील हा पहिला चौकार। पहिला चेंडू निर्धावाला, तदनंतर आलेला चौकार। पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय। धावफलक सिरावेल 4 या धावसंख्येवरती। आज कॉमेंट्री बॉक्समधून महागुरु संतोष चौधरी सर मुख्य व्यासपीठाची जबाबदारी त्यांनी सर्वस्व आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे, त्यांचा आवाज आपण ऐकतोय। त्याचबरोबरीने जर सर्वप्रथम कॉमेंट्री करिअरला मी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला या रसायनी विभागात महागुरु असतील, गुरुवर्य टीके माले असतील, प्रवीण दुगाडे सर असतील, अभिषेक पाटील सर असतील, ही 4 नावं तर घेतली जायचीच, पण त्याही बरोबर जर खऱ्या अर्थानं एक आपली वेगळी छाप आपल्या अनोख्या अंदाजात ज्यांनी समालोचन केलं, निखिल बाबर सर आणि सूरज हातमोडे सर यांनाही विसरता येणार नाहीये। खरं तर कॉमेंट्रीचा क सुद्धा यश मालकर आम्हाला येत नव्हता आणि तेव्हापासून सूरज हातमोडे सर आणि निखिल बाबर सर यांची कॉमेंट्री आपण ऐकतोय आणि आजही त्याच अंदाजात त्याच आवाजात ज्या ज्या वेळेला ते समालोचन करतात ना, त्या त्या वेळेला त्यांचं समालोचन ऐकत राहावं। शांत, संयमी, अगदी मराठी भाषेवरती त्यांचं असलेलं प्रभुत्व। आणि आज सुद्धा कॉमेंट्री बॉक्समधून आपण बघतोय सूरज हातमोडे सर यांचा आवाज आपण ऐकतोय। पेन तालुक्यातील हा कोपर संघ हमरापूर विभागातून या मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालेला आहे आणि त्यांच्या विरोधात नजीकचाच याच विभागातील वासांबे विभागातील अनन्या इंटरप्राइजेस तलेगावाडी संतोषदादा मांडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 10 धावा आहेत धावफलकावरती। बिनबादी जमेची बाब असेल, इथून पुढे 4 षटकांचा खेळ बाकी असेल। कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करणार आहोत आणि मायक्रोफोनवरती आता असतील सूरज हातमोडे सर। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। दीप पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या, त्या 10 दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे ती गोलंदाज आयुष ठाकूरच्या हातामध्ये। वेगवान गोलंदाज आहे।
पहिलाच बॉल फिरवलाय, पाठवलाय आणि आंबिवलीमध्ये या इनिंग मधला पहिला षटकार. च्या बॅटमधून हा पहिला षटकार आला. हुकचा फटका पाहायला मिळाला पाठीमागच्या बाजूला. फार चांगला बॉल, वेगवान बॉल. आजच्या या रात्रीमधला सर्वोत्तम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान वाईड यॉर्कर. फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे फार चांगल्या पद्धतीनं दाखवतोय तो आयुष ठाकूर. कोपरची गोलंदाजीतली एक्सप्रेस गोलंदाजीला आली आहे. वेगवान चेंडू त्याच्या भात्यातून पाहायला मिळत आहेत आणि बॉलला फक्त समोर ढकललंय. सिंगल कंप्लीट केली जाते. राहुल यादव आणि शार्दुल चौधरी दोन्हीही आक्रमक फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. मोठे फटके खेळण्यासाठी हे दोन्ही फलंदाज आपल्या तालुक्यामध्ये ओळखले जातात आणि आता चांगला खेळ या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांचा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. SDP ट्रॉफी 2026 स्पर्धेचं हे तिसरं पर्व. दिमागदार असं आयोजन. खालापूर तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. बॉलला उडवलंय, टॉस केलं, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला पाठवलंय, परंतु कोपरच्या क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड देखील मैदानामध्ये पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी चौकार झाला असता त्या ठिकाणी धावा वाचवण्याचं काम केलं क्षेत्ररक्षकानं आणि 3 धावा कंप्लीट देखील झाल्यात. शुभम मोकल या खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. 1 धाव त्यानं डीप पॉईंटमध्ये वाचवली आणि 3 धावा मिळाल्या त्या तळेगाव संघाला. दोन्ही अंपायर डिस्कस करतायत. दोन्ही अंपायर्सच्या मध्ये आपल्याला कम्युनिकेशन पाहायला मिळालं. 3 धावा कंप्लीट आहेत आणि 20 धावा धावफलकावरती झाल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. आयुष ठाकूरनं चांगला कमबॅक करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. 2 तालुक्यांचा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हमरापूर परिसरातून पेण तालुक्यातून आलेला संघ ज्यांनी टॉस जिंकला त्याने ठरवलं पहिल्यांदा आम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि चांगली बॉलिंग देखील त्यांची पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूनं वासांबे विभागातील याच ग्रामपंचायत परिसरातील असलेला तळेगाववाडी संघ टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी वाट्याला आली आहे आणि फार चांगला खेळ आघाडीच्या जोडीचा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्वीपचा फटका, क्रिकेटचं सौंदर्य, स्वतःच्या मनगटामध्ये असलेली गुणवत्ता, स्वतःचा क्लास, स्वतःची शैली दाखवणारा फटका. येत आहेत त्या 4 धावा. खेळाडूमध्ये लवचिकता किती आहे हे पाहायला मिळतंय. इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा लगातारचा दुसरा SDP ट्रॉफी ब्रँडेड चौकार. डीपचा चौकार डीप फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून आपण पाहिला आणि 1 चौकार आपण डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये पाहिला. मैदानाच्या 4ही बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांकडे आहे आणि ती क्षमता, ती खेळातली मॅच्युरिटी आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरनंतर 28 झालेत. या 2 फलंदाजांना थांबावं कसं हा एकच प्रश्न गोलंदाजी करणाऱ्या कोपर संघाच्या खेळाडूंमध्ये विचारला जात असेल. पॉवर प्लेचे निर्बंध हटवलेत.
5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत. 4 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि दीप ठाकूरच्या हातामध्ये षटक देण्यात आले. दीप पाटीलच्या हातामध्ये षटक देण्यात आले. डावखुरे हाताचा दीप एक युवा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल उडवलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज होतोय शार्दूल बाद. ऑफला उभा होता. दोन्ही हात स्ट्रेच करत फार चांगला झेल त्यानं टिपला. उडी मारून थोडासा झेल पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये तो यशस्वी राहिला आणि शार्दूल चौधरी सारख्या एका तगड्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं ते कोपर संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. तन्वीर चौधरी मधल्या फळीतील एक हार्ड हिटर बॅटर म्हणून याची देखील ओळख आहे. त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. दीप पाटील एक चांगला गोलंदाज आहे, नवोदित गोलंदाज आहे, अपकमिंग यंगस्टर आहे गोलंदाजी करणाऱ्या काळभैरव कोपर संघाचा. बऱ्याचशा मैदानावरती त्याची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली आहे, परंतु आता मात्र चांगला मारा त्याचा पाहायला मिळतोय. फार चांगला फटवा, कलात्मक, अगदी नटराज स्टाईलनं हा बॉल खेळला. स्क्वेअर लेगमध्ये एकच धाव. सिंगलनं एकूण धावसंख्या होती ती 29. दीप पाटीलच्या विरोधामध्ये राहुल यादव. टप्पा पडल्यानंतर बाहेर अंगल होणारा बॉल, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. अर्धसत्र संपलंय. 15 बॉलमध्ये 29 धावा झाल्यात. अशीच फलंदाजी होत राहिली तर 58 ते 60 पर्यंत पोहोचेल फलंदाजी करणारा संघ. फार चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. बागपुटला एकाच पायावरती उभं राहून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फार चांगली गोलंदाजी होती. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट जरी मिळाली नसली दीपला तरी तो इकॉनॉमिकल होता. लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये 10 किंवा 10पेक्षा कमीची सरासरी ही फार चांगली मानली जाते आणि ती चांगली गोलंदाजी दीपची आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तो विकेट टेकर राहिलाय, धावांना रोखण्यामध्ये यशस्वी राहिलाय आणि आत्तापर्यंतचं सफल षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जातंय. फार चांगली फिल्डिंग. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षकानं वेट केला होता, परंतु स्वतःला त्यानं सावरलं, संघाला सावरलं आणि एकच धाव मिळाली. 31 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरनंतर 28 धावा होत्या. या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा आल्यात. एक महत्त्वाची विकेट मिळाली आहे आणि शार्दूल बाद झाल्यानंतर राहुल यादव आणि तन्वीर चौधरी थोडेसे शांत संयमी खेळ करताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, गॅप शोधली आहे पाठीमागच्या बाजूला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला पाठवलंय. आणखीन एक येतोय. SDP ट्रॉफी ब्रँडेड चौकार. झाल्यात 11.67 म्हणजे जवळजवळ 12च्या सरासरीनं या 35 धावा आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. अचानक मोहपाडा आणि बल्लाळेश्वर आळी आंबिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपले आयोजकांच्या वतीनं जे टी-शर्ट आपल्याला देण्यात येणार आहे ते घेण्यासाठी आपण यावं आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. दीप पाटीलची चांगली बॉलिंग आपण पाहिली.
7 धावा त्यानं खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट त्याला मिळाली स्वतःच्या दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. रुपेश म्हात्रे आता गोलंदाजीला आलाय. रुपेश म्हात्रे एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. कोपर संघाचा तिसऱ्या क्रमांकावरती नेहमी बॅटिंगला तो येत असतो, परंतु आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय. त्याच्या समोर बॅटर आहे तो तन्वीर. पहिलाच बॉल यष्ट्यांचा वेध घेणारा टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. भन्नाट असा यॉर्कर आणि फलंदाज तन्वीर होतोय बाद. पहिल्याच बॉलवरती दीप पाटीलनं विकेट मिळवली. रुपेश म्हात्रेनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आणि 2 फलंदाज आता बाद झालेत. 2 ओव्हरनंतर तळेगाव संघाची 28 धावा होत्या आणि मागच्या 7 बॉलवरती केवळ 7 धावा आल्यात आणि 2 फलंदाज बाद झालेत. राहुल यादव अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. या फलंदाजानं आत्तापर्यंत फार चांगला खेळ केलाय. तर दुसऱ्या बाजूला न्यू बॅटर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत मांडेसाठी ओव्हर द विकेटनं टाकलेला बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी. 2 ओव्हरमध्ये जो मोमेंटम बॅटिंग करणाऱ्या टीमकडे होता तो मोमेंटम पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या कोपर संघानं आपल्याकडे शिफ्ट केलाय. चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. विकेटवरती या दोन्ही फलंदाजांना थांबावं लागेल. जोरात मारण्याचा प्रयत्न समोर खेळले जात आहेत. एकच धाव, 36 धावा. लक्ष आहे ते फलंदाज राहुल यादवकडे. 3 चौकार आणि 1 षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. एक मोठा बॅटर आहे. मोठे फटके मारण्यासाठी तो ओळखला जातो, जाणला जातो आणि मोठे फटके त्याच्या बॅटमधून जेव्हा जेव्हा येतात ना ते बघण्यासारखे असतात. राहुल यादवच्या विरोधामध्ये रुपेश म्हात्रे हे प्रेक्षकांसाठी देखील चांगलं बॅटल असणार या मॅचमध्ये. फटका चांगला आहे. समोर एका टप्प्यावरती फील्ड केला जातो आणि एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. क्षेत्ररक्षणावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटर अनिकेत आणि राहुल यांच्याकडून आणि या 2 धावांनी एकूण धावसंख्या होतीये ती 39. सूरज, इथे आपण पाहतोय आमचे वडवळचे सगळे पाहुणे आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, श्री प्रमोदजी सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडवळ, विलासजी सावंत सामाजिक कार्यकर्ते, दीपकजी सावंत सामाजिक कार्यकर्ते, प्रदीपजी सकपाळ सामाजिक कार्यकर्ते, एकनाथजी सकपाळ वडवळ खालापूर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष आहेत आणि ही सगळी वडवळची आमची मंडळी खरं तर सुरेशदादा पाटील यांचे खंदे समर्थक आहेत आणि आज या SDP ट्रॉफीमध्ये त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. पाहुण्यांच्या स्वागताला आलेला हा फलंदाज राहुल यादवच्या बॅटमधून षटकार. नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार. एकूण धावसंख्या झाली आहे 45. मगाशी 39 म्हटलं होतं. 38 धावा होत्या. नो प्लस 6 अशा 7 धावा आल्यात आणि 45 धावा या स्कोरबोर्डवरती. राहुल यादव हा एकटा लढतोय. 1 मॅन आर्मी सारखा मैदानामध्ये उभा आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन बॉलिंग टीमनं रेफर केलाय. टेक्नॉलॉजी आहे, वापर केला पाहिजे. चेक केलं जात आहे कॅमेरामध्ये. अंपायर कॉल आहे. हा बॉल वेस्ट राईटचा नो आहे
आणि बॉलिंग टीमला थोडंसं डाऊट वाटला आणि म्हणूनच त्यांनी रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे रेफर केला आहे. नो बॉल आहे. ऑनफिल्ड डिसिजन अगदी योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आज या संपूर्ण रात्रीमध्ये. नरेशजी म्हात्रे सर, अरुणजी पारंगे सर, निशांतजी माळी सर आणि नरेंद्रजी पाटील हे आमचं 4 क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आपल्याला संपूर्ण पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. फ्रीट आहे, बघायचे फायदा किती उचलतोय. 45 झालेत. राहुल यादव मैदानामध्ये गरजतोय, मैदानामध्ये बरसतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय. आणखीन एक सरळ बॉलला पाठवलाय भोपाडा मार्केटमध्ये. लगातारचा दुसरा मोठा फटका, षटकार. जसे रोहितजी पाटील या कैरेचे किंग आहे, तसं मैदानामध्ये तळेगावचा किंग, तळेगावच्या फलंदाजीचा राजा उभा आहे. तळेगाव वाडीचा राहुल यादव वैयक्तिक 39 धावांवरती खेळतोय आणि SDP ट्रॉफी 2026 मधलं पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळणार का, हा प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये विचारला जातोय. प्रेक्षकांना पहिली 50 आज पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. रुपेश म्हात्रेच्या विरोधामध्ये आक्रमण सुरू केलंय. आणखीन एक बॉल पाठवलाय आता सरळ आळी आंबिवलीमध्ये आणि षटकारांची हॅट्रिक देखील कंप्लीट करतोय मैदानामध्ये फलंदाज राहुल यादव. किरणजी मांडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला आलेलं आहे. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुरेशदादा पाटील यांच्या नावाचं थीम सॉन्ग आपण ऐकलं. जसा सुरेशदादा पाटील यांच्या नावाचा डंका संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाजतोय ना, तसा या मैदानाच्या सभोवताली राहुल यादव नावाचं नाव दुमदुमतंय. लगातार 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. वैयक्तिक 45 धावांवरती तो खेळतोय आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 57 रन या बॅटिंग करणाऱ्या तळेगाववाडी संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सचिनजी मांडे आणि किरणजी मांडे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. SDP ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. स्लॉग ओव्हर आहे. अविनाश ठाकूर गोलंदाजीला आलाय. हमरापूर परिसर, खरं तर हमरापूर म्हटलं तर संपूर्ण जगाला सुप्रसिद्ध आकर्षक अशा गणपतीच्या मूर्ती आपण साठी ओळखला जाणारा हा परिसर, परंतु क्रिकेटच्या पटलावरती कोपर संघाचं देखील तितकंच मोठं नाव आहे. दिनेशजी पाटील तळेगावचे उद्योजक यांच्या वतीनं पारितोषिक आहे. जर 50 कंप्लीट झाली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल राहुलसाठी. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, दडपणाचं षटक आहे. पहिला स्लोअर बॉल पूल करण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यावरती फील्ड केलाय आणि 2 धावा कंप्लीट. ही फार चांगली खेळाडू वृत्ती आहे, कारण बरेचसे फलंदाज अशा वेळेला एकच धाव घेतात, परंतु या वेळेला स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु राहुलला माहिती आहे माझ्यापेक्षा संघ मोठा आहे आणि मी नाही तर संघ जिंकला पाहिजे, म्हणून त्यानं 2 धावा कंप्लीट केल्या. चांगला बॉल बीट केले. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न, फलंदाज होतोय धावबाद. हा तिसरा धक्का बसतोय तळेगाववाडी संघाला. कमॉन डीजे. प्रमोदजी सावंत, विलासजी सावंत, दीपकजी सावंत,
प्रदीप सपकाळ, एकनाथजी सकपाळ ही सगळी मंडळी वडवडची मंडळी आहेत आणि सुरेशदादा पाटील साहेबांवर खरं तर नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत. त्यांचे कट्टर समर्थक आहेत आणि ज्यावेळेस जिल्हा परिषदेचं तिकीट जेव्हा मिळालं नव्हतं त्यावेळेस सर्वात जास्त हळहळ त्यांनी व्यक्त केली, सर्वात जास्त दुःख त्यांना झालं होतं. ही मंडळी आज SDP ट्रॉफीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही सुरेशदादा पाटील यांच्या वतीने SDP ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. 59 धावा धावफलकावरती आहेत. SDP ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वामधली पहिली 50 राहुल यादवच्या बॅटमधून पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. करणजी बोंडे, अमीरजी मांडे यांच्याकडून या खेळासाठी शुभेच्छा आल्यात. वैयक्तिक 45 धावांवरती खेळतोय राहुल यादव. स्क्वेअर कट केलाय, पाठीमागच्या बाजूला गॅप शोधली आहे, बराच मोठा लांबचा चेस आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 47 धावा राहुलच्या बॅटमधून. राहुल विरुद्ध कोपर अशी लढत मैदानामध्ये सुरू आहे. राहुलच्या विकेटसाठी, राहुलला थांबवण्यासाठी कोपरचे गोलंदाज प्रयत्न करतायत, परंतु शांत बसेल, थांबेल तो राहुल यादव कसला हे मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 47 वरती खेळतोय राहुल. 1 मॅन आर्मी, एकटा टायगर तळेगाव वाडी संघासाठी मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. आणि या षटकारानं SDP ट्रॉफी 2026 मधलं पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय. राहुल यादव नावाचं वादळ मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 500 रुपयाचं पारितोषिक आणि दिनेश पाटील तळेगाव यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राहुल यादव काव आसाम प्रीमियर लीगमध्ये सगळ्यात महागडा हा खेळाडू ठरला होता, ज्याच्यावर जास्त बोली लागली होती ऑप्शनमध्ये. तर राहुल यादव हाफ सेंचुरी पूर्ण करतोय. 50 धावा त्याच्या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि इथे मात्र प्रेक्षक त्याचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहेत. सगळ्या प्रेक्षकांना तो एंटरटेन करतोय, सगळ्यांची मनं जिंकतोय, आपल्या फलंदाजीचं वेळ लावतोय. SDP ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वामध्ये आणखीन एक इतिहास त्याच्या बॅटमधून नोंदवला जातोय आणि 4 षटकार, मागच्या 5 बॉलमध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. एकूण धावसंख्या झाली आहे 67. अविनाशजी धुरव साहेबांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्या अर्धशतकासाठी आलंय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर होता, फक्त चॉप करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये अपयश आलं आणि डॉट बॉल. फार चांगला खेळ राहिलाय या मॅचमध्ये. सगळ्यांना त्यानं प्रभावित केलं. लांबून आलेला कोपर संघ आणि त्याच्या गोलंदाजांना त्यानं डॉमिनेट करण्याचं काम केलं या मॅचमध्ये. दिनेशजी पाटील तळेगाव यांचे 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय, मनपूर्वक आभार. गणेशजी पाटील जीजी भाईंचं देखील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिपॉझिट झालंय, त्यांचं देखील मनापासून आभार. एकच धाव मिळते. पहिलं सत्र संपलंय, 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे 68 आणि 69 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. जाऊया पाहुण्यांच्या स्वागताकडे. मी विनंती करणार आहे सुरेशदादा पाटील साहेबांना, वडवडची ही सगळी मंडळी, सुरेशदादा पाटील यांच्यावर नितांत प्रेम करणारी ही मंडळी, सरपंच आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांना मी विनंती करतोय त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांना विनंती करतोय. वडवळची ही सगळी पाहुणे मंडळी, स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयाला. खरं तर सुरेशदादा पाटील नेहमीच ज्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे ते आमचे सरपंच आणि या सगळ्या मंडळींचं प्रेम आहे ते सुरेशदादा पाटील साहेब यांच्यावर. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचा सन्मान SDP ट्रॉफीमध्ये इथे करण्यात येतोय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे आमचे सुरेशदादा पाटील साहेब, शब्द सम्राट असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर आदरणीय प्रमोदजी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वडवळ चे आमचे पाहुणे, त्यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. आदरणीय प्रमोदजी सावंत, सरपंच आमचे ज्ञानेश्वरजी सुतार, प्रमोदजी सावंत यांचा सन्मान इथे करण्यात येईल. सुरेशदादा पाटील साहेब त्यांचा सन्मान करतात, अविनाश दादा. त्यानंतर विलासजी सावंत, सामाजिक कार्यकर्ते विलासजी सावंत, वडवळची ही सगळी मंडळी आहेत, त्यांचाही सन्मान करण्यात येईल. विलासजी सावंत. दुसरे पाहुणे आमचे सामाजिक कार्यकर्ते दीपकजी सावंत, समर्थक आहेत सुरेशदादा पाटील साहेबांचे. दीपकजी सावंत यांचा सन्मान. प्रदीपजी सकपाळ, मान्यवर
आज पहिलीच डे नाईट आहे, खरं तर 5 वाजता मला थोडी मॅच चालू झाली 5:30ला. 200च्या वर पाहुणे आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत या व्यासपीठावर आणि 4 दिवसामध्ये मला वाटते 1000-1500च्या वर जातील. एकनाथजी प्रदीपजी सकपाळ आणि कुमार एकनाथ सकपाळ यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. चला नेक्स्ट मॅच असेल अचानक मोहपाडा आणि बल्लालेश्वर आली आंबिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉससाठी या. वडवडचे आमचे सगळे मंडळींचं स्वागत आहे. वाशिवलीचे आमचे वाशिवली गावचे हो एकनाथ यंगस्टार आमचे एकनाथजी यांचाही सन्मान. अशोक पाटील आमचे वाशिवली, योगेशजी साळुंके वाशिवली, रघुनाथ म्हात्रे वडगाव, नितीन डबके वडगाव, सुनील जाधव आमचे आळिंबिवली, सुनील गडगे वडगाव आणि भागा गडगे या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत इथे करण्यात येईल. सर टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. अचानक मोहपाडा आणि बल्लालेश्वर आली आंबिवली. टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या. अचानक मोपाडा आणि आळी आंबिवली जवळच्या जवळच मॅच लागले मला तसं वाटतं. यश मोपाडा आणि आळी आंबिवली जवळचे दोन्ही टीम असतात ना तेव्हा ठसन जास्त पाहायला मिळते. इथे बघा सगळे आमचे ज्ञानेश्वरजी सुतार, सरपंच, ग्रामपंचायत वडवळ, प्रमोदजी सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडवळ, विलासजी सावंत सामाजिक कार्यकर्ते, दीपकजी सावंत, प्रदीपजी सकपाळ आणि एकनाथजी सकपाळ या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आहे. आत्ता ज्या पाहुण्यांची मी नावं घेतलेली आहेत, अशोकजी पाटील, अभिषेक पाटील, हॅलो, योगेशजी साळुंके, रघुनाथ म्हात्रे, नितीन डबके, सुनील जाधव, सुनील गडगे आणि भागा गडगे या पाहुण्यांचं स्वागत येथे करण्यात येईल. जाऊया दोन्ही कॅप्टन या. अचानक मोहपाडा आणि आळी आंबिवलीची कॅप्टन आलेले आहेत. अचानक मोहपाडा जर आपण आले नाही तर पॅनल्टी लागेल, कारण पहिल्या सत्रामध्ये पहिलं सत्र संपलं की आपण टॉस करतोय. अन्यथा समोरच्या टीम जी उपस्थित आहेत ना तिला टॉस विन दिला जाईल. नियम आहेत ते त्यांचं पालन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चला कॅप्टन दोन्ही या टॉस साठी लगेच हो आलेले आहेत. अचानक मोहपाडा टीमचे पण कॅप्टन आलेले आहेत. ज्ञानी पण कैऱ्याचेच आहेत आणि एका बाजूला आळी आंबिवली संघाचे कॅप्टन स्वप्नील पवार आणि ज्ञानी दोघांना पण शुभेच्छा आहेत. सरपंच आमचे ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांना मी विनंती करेन आपल्या हस्ते टॉस केला जाईल या दोन संघांच्या दरम्यान. आळी आंबिवली आणि मोहपाडा, अचानक मोहपाडा फक्त एकच घरमध्ये असेल. बघूया, एक ठसन पाहायला मिळेल आपल्याला. जेव्हा जवळचे संघ दोन असतात ना तेव्हा खरं तर मॅच बघायला मजा येते. मी वडवळचे आमचे सरपंच आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांना विनंती करेन आपण टॉस करायचे दोन्ही संघांच्या दरम्यान. स्वप्नील आणि एका बाजूला ज्ञानी. टॉस दाखवला जातोय 9961 आणि एका बाजूला SDP सुरेश दीनानाथ पाटील ब्रँड. SDP आळी आंबिवली संघाने टॉस जिंकलाय. स्वप्नील काय निर्णय असेल? गोलंदाजी करण्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. हे जे आयोजन आहे कित्येक मॅच आता आपल्यावर इथे 2 नाईट मॅच होऊन गेल्या किंवा कित्येक मॅच होतात, पण SDPच्या ट्रॉफीचं आयोजन कसं आहे? खूप सुंदर आयोजन आहे आणि यात आम्हाला संधी भेटली करायला. चला मॅच सुरू करा. बेस्ट ऑफ लक स्वप्नील. ज्ञानी किती धावांपर्यंत मजल मारायची आहे? 5 ओव्हरची मॅच आहे. बघू आता 50-60चं 50-60 इथे 76 पण झालेले आहेत. बघूया. बेस्ट ऑफ लक दोघांना. मॅचला सुरुवात या ठिकाणी झाली आणि 69 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. त्या कोपर टीमला कालभैरव कोपर या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बाबू मांडे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज झाला आहे. अविनाशजी दुराब यांच्या माध्यमातून राहुलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सूरज म्हात्रे आणि अविनाश मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि मोठा धक्का काल भैरव 11 कोपर या टीमला बसलाय. तो बॅटर अविनाश ठाकूर होतोय बाद.
आपण पाहतो देवेंद्रजी डोंबरे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या त्यांचा की शुभेच्छांचा स्वीकार आपण या ठिकाणी करूया. तदनंतर अजितजी लबडे राजस्थानवरून या स्पर्धेचा आस्वाद GTCच्या माध्यमातून घेत आहेत त्यांचा देखील आपण शुभेच्छांचा स्वीकार या ठिकाणी करूया. न्यू बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. प्रतिकेश मोकल खरं तर कोपर टीमचा एक विस्फोटक बॅटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कित्येक मैदानावरती खरं तर या खेळाडूने त्याचा खेळ, त्याचा दर्जा, त्याची गुणवत्ता स्वतःला खरं तर सिद्ध केलाय. तेच करायचं आहे, कारण 69 धावसंख्येचा पाठलाग आता कोपर टीमला करायचा. पहिली विकेट डाऊन झाली. अविनाश ठाकूर शून्यावरती परतला मैदानाच्या बाहेर. तन्वीर चौधरी खरं तर हा गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय. P1चा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुरुवात आज स्ट्रायकर बॉलर तन्वीर चौधरीनं कमाईची करून दिल्या. बॅटिंग करत असताना जरूर स्ट्रगल करताना आपण पाहिलं तितकंसं योगदान राहिलं नाही तन्वीरचं, परंतु गोलंदाजी करत असताना खूप चांगली सुरुवात या ठिकाणी त्यांनी केली आहे. याबाबतचा बॉल आपण जर पाहिला अवे फ्रॉम द बॉडी चेहऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, लाईन अगदी योग्य होती. अचूक लाईनवरती बॉल फेकला गेला आणि इथून डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळाला. श्रेयस म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. प्रत्येकाला वाटत असतं सूरज सर आपला संघ जिंकावा, आपला गाव जिंकावा आणि त्यासाठी हे पारितोषिक आपण पाहतोय. याबाबतचा बॉल बॅटची टॉप एज शॉट फाईन लेगला टिपला जेल. परतावा लागेल. आणखीन एक धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या अगदी कोपर टीमला. प्रतिकेश मोकल बाद होणारा दुसरा खेळाडू. दुसरा खेळाडू प्रतिकेश मोकल, ज्याचा वावा आपण केली परंतु तो देखील परतलाय मैदानाच्या बाहेर. काय कमालीची गोलंदाजी चालली. आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स बाय तन्वीर चौधरी. कमाईचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक फेकत असताना 2 आघाडीचे बॅटर त्याने परतवलेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता सूरज म्हात्रेवरती जबाबदारी असेल. न्यू बॅटर दाखल झाला रुपेश म्हात्रे, त्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. प्रत्येक षटकारासाठी 100. यांच्यासाठी देखील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज रुपेश म्हात्रेसाठी देखील असेल. श्रेयस म्हात्रे यांच्या माध्यमातून 2 विकेट गमावल्या. टीमची टोटल 1 या अंकावरती. खूप थोडीशी दयनीय अवस्था काल भैरवीरन कोपर या टीमची अभ्यास पाहायला मिळते, परंतु प्रत्येक बॅटरकडे खूप सारी क्षमता, गुणवत्ता आहे, टॅलेंट आहे. ते टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करता आलं पाहिजे. याबाबतचा बॉल आडवा बॅटनं फिरून गेल्याचा प्रयत्न सफल झाले होते. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही जास्त, त्या ठिकाणी चांगलं कनेक्शनच नव्हतं. अगदी रुपेश म्हात्रे यांना देखील माहिती होतं 2 धावा इथे धावफलकावरती लागल्या जातील. 69चा पाठलाग करायचा आणि पहिल्या ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी. तन्वीरनं अद्यापर्यंत 2च धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाचे विकेट. आधी अविनाश ठाकूर आणि तदनंतर प्रतिकेश मोकल हे कोपर टीमचे 2 विस्फोटक बॅटर त्यांना परतवलं माघारी मैदानाच्या बाहेर. आता सूरज म्हात्रे जो सलामीला आले त्यांच्यावरती जबाबदारी असेल आणि रुपेश म्हात्रे जो इनॅट नंबर 4 वरती खेळाडू आलाय त्यांच्यावरती खूप सारी जबाबदारी येऊन ठेपली. याबाबतचा बॉल पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस, परंतु लाईन यावेळेस खरा. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. वाईट बॉल. टीमच्या टोटलमध्ये एक्स्ट्रा धाव. या सत्रातील पहिली अवंतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहतोय टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. एक धाव महत्वाची आहे, कारण या मॅचमध्ये आपण आधी पाहिलं टेंबरे टीमनं करता 1 धावसंख्येने तो सामना गमावला होता. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं जातं. त्यामुळे इथून 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 3 धावा धावफलकावरती लागल्या जातील. काल भैरव 11 कोपर या टीमच्या. तन्वीर चौधरी स्लोवर डिलिव्हरी, फिंगर रोल केली. या बॉलवरती गती काढून घेतली. व्हेरिएशन पाहायला मिळालं तन्वीर चौधरीचं. आधी 5 वेगवान बॉल सेटअप केलं आणि तदनंतर शेवटच्या बॉलवरती आपण पाहायला व्हेरिएशन आणलं. अगदी मास्टर माइंड तन्वीर चौधरीनं अगदी शेवटचा बॉल फेकला डॉट. पहिल्या षटकाचा P1चा खेळ या ठिकाणी संपला गेला आणि 69चा पाठलाग करत असताना काल भैरव 11 कोपर टीम जाऊन पोहोचली ती अवघ्या 3 या धावसंख्येवरती. विकेट गमावल्या त्या 2. शेवटचे आता 24 चेंडू बाकी आहेत आणि 66 धावसंख्येची गरज. मुख्य व्यासपीठावरती आपण बघू शकाल वडवल गावचे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, आदरणीय सुरेशदादा पाटील साहेब यांचे खंदे समर्थक, निष्ठावंत कार्यकर्ते या मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आपण ऑन स्क्रीनवरती बघू शकाल. आणि काय येऊ नये. विनय पाटील, खरं तर आम्ही 3 वर्षापूर्वी वनवटेच्या मैदानावरती मॅचला गेलो होतं.
काही कारणास्तव सुरेशदादा त्या स्पर्धेला भेट देऊ शकले नाहीत, पण त्यांचे सुपुत्र रोहित पाटील असतील, सागर पाटील असतील, संकेत पाटील असतील, विनय पाटील असतील, हे तिथे स्वतः जातीने हजर झाले आणि आपण बघतोय खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा त्या स्पर्धेला भेट दिली होती. म्हणजे हा जो वारसा आहे ना तो कायम सुरू ठेवला आहे आणि सुरेशदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आज ही सगळी मंडळी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत असेल SDP ट्रॉफी 9961 या स्पर्धेमध्ये. वेलकम सर्वांचं करूया. 3 धावा धावफल करते बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला राहुल यादव वरती आता आक्रमण चढवलाय, बॉलला फेकून दिलाय, सीमा रेषा पार आला SDP ट्रॉफी मधील हा षटकार. ज्याने अर्धशतक झलकावलं होतं, रुपेश मात्रेच्या शेवटच्या षटकामध्ये खूप फटके त्याने खेचले होते. आता रुपेश मात्रे ते वसूल करतोय. याबतचा बॉल चपलून स्लाइस केलाय, काय कमालीचा अप्रतिम, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय रुपेश मात्रे. ठोकतो या बॉल वरती षटकारानंतर चौकार. गेल्यात काय कमाईची बॅटिंग सुरू आहे. रुपेश मात्रेनं शेवटचं षटक हाताळलं होतं, त्याच्या षटकामध्ये धावा देखील आल्या होत्या आणि त्याला माहिती आहे अगदी या धावा वसूल करणं आपलं काम आहे आणि तेच काम करत असताना राहुल यादवच्या विरोधात. क्रिकेट हा खेळ आपण पाहिला कुणा एकाचा नाहीये, अगदी वेल ज्याची असते त्याचा खेळ हा अगदी त्याला उंचीवरती नेत असतो आणि आता मात्र पहिल्या इनिंग मध्ये राहुल यादवला आपण पाहिलं, परंतु आता रुपेश मात्रेची वेल आणि ते आपल्या कोपर टीमसाठी कमाईचा खेळ साकारत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. 13 रन्स ऑन अ बोर्ड. याबतचा बॉल आडवा बॅटनं टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता तन्वीर, या बॉलला फील्ड केलं 38 सर्कलच्या आतमध्ये, इथून एकही धावे येणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळालाय. 13 वरती धावफलक स्थिरावले गेले. सेकंड ओव्हर मध्ये असं वाटलं थोडंसं ऍक्सेलरेट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु या डॉट बॉलनं थोडंसं रोखलं गेलं. 3 बॉल मध्ये 10 धावा राहुल यादव या गोलंदाजानं खर्च केल्यात. मोपाडा मार्केट एंड कडून पुन्हा एकदा तयार. याचा बॉल दूर ठेवला, पुन्हा एकदा मिड ऑनला क्षेत्ररक्षक थांबलेत अर्ध्या पिच वरती. रनआउटची संधी, परंतु या ठिकाणी नशीब बलवत्तर असं म्हणावंच लागेल, कारण असे अगदी कोइन्सिडन्स आपण नेहमी होताना पाहिलेत. बेल्स वरती बॉल लागला पण तो बेल्स डाऊन झाला नाही, खरं तर नशीब म्हणावा. कारण आपण नेहमीच म्हणतो 99% लक, तुमचा 1% नशीब महत्वाचा असतो. आणि नशीब आपण पाहायला रुपेश मात्रेच्या बाजूने पाहायला मिळेल. आता शेवटचे आपण पाहिलं 13 धावा धावफल करते लागल्यात. 69चा पाठलाग आपण करायचा कोपर टीमला. याबतचा बॉल, हो व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, फिरून मारलाय, शॉट क्रिएट केलाय, अनऑर्थोडॉक्स पद्धतीने शॉट सजवलाय, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ठोकलाय या बॉल वरती षटकार. टोटल जाऊन पोहोचले 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि शेवटचे आता 19 बॉल बाकी आहेत आणि 50 धावसंख्येची गरज आहे. काय बॅटिंग सुरू आहे आपल्यातून. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी थोडीशी जरूर खराब पाहायला मिळाली कोपर टीमची, परंतु आघाडीचे 2 बॅटर आधी अविनाश, नंतर आपण पाहतोय प्रतिकेश मोकल बाद झाल्यानंतर सूरज म्हात्रे आणि त्याच्या सोबतीला आलेला इनेट 4 वरती रुपेश म्हात्रेनं काय कमाईचा खेळ साकारलाय. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून, आपलातून स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. कमाईचा खेळ सुरू आहे. राहुल यादव गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. बॅट बॉलचं चांगलं कनेक्शन नाही, डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट हवेत. अंपायर फिंगर्स गोज ऑन. मोठा धक्का रनआउटच्या स्वरूपात. आगाऊपणा तू केला कशाला, धावता तू रनआउट झाला. रनआउटची विकेट.
यश धावसंख्या झाले धावफलकावरती टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे बॉल बाकी आहेत. आता 18 आणि 50 ची गरज आहे. या दरम्यान पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. 2 सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वडगावचे आदरणीय दिलीप जाधव साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी दिलीप जाधव साहेब यांना विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय दिलीप जाधव साहेब या स्पर्धेचे सर्व आदरणीय अविनाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि तिचं जतन या स्पर्धेमध्ये होत असताना तदनंतर अभिषेक पाटील साहेब चांभारली त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी अभिषेक पाटील साहेब यांनाही विनंती करतोय की आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. याबाबतचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका केसलाय आणि गॅप मध्ये परफेक्ट गॅप शोधलाय. बॉल चालला सीमा पार. आणखीन एकाला निर्णायक क्षणी हा चौकार. अभिषेक पाटील साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यश खरं तर मैदानाच्या चारही बाजूला आता आपण प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न करतोय. ड्रोन कॅमेरा हे षटक जसं संपेल ना मी ड्रोन कॅमेऱ्यावरती सुद्धा चर्चा करणार आहे. खरं तर PM फोटोग्राफी प्रथमेश मालकर त्याचे प्रोप्रायटर आहेत आणि आपण बघतोय प्रत्येक क्षण टिपण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याबाबतचा बॉल आणखीन एक खोदून काढला. वी शेप मध्ये पटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला सीमा पार. आणखीन एक आलाय दर्जेदार विस्फोटक चौकार. ते 16 चेंडू आता 42 धावसंख्येची गरज आहे. अंकित सर काय कमाईची मॅच सुरू आहे. कारण इथे लगातार 2 चौकार असं वाटलं. सुरुवातीला पहिलं षटक 3 धावसंख्येचं आलं होतं. तदनंतर आक्रमणाला सुरुवात केली रुपेश म्हात्रेनं आणि गेम मध्ये चेंजेस पाहायला मिळाले. यश मॅच बनेल. 16 मध्ये 43 सामना आवाक्यात आला. इथून पुढे एकाच 2 मोठे फटके आहेत ना मॅच मध्ये बॅलेन्स समप्रमाणता निर्माण करतील आणि ही मॅच रंगताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती 16 मध्ये 42 करायच्यात. यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. कॉटन बोल्टचा चान्स. टिपला तन्वीरनं सोडणार नाहीये आणि आणखीन एक धक्का दिला. बॅटिंग करणारा काल भैरव कोपर टीमला बाद होणारा बॅटर शुभम मोकल हा धक्का बसेल कोपर टीमला. पाठलाग करत असताना आता शेवटचे बॉल बाकी आहेत 15 आणि इथून 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा. न्यू बॅटर दाखल झाले. दिनांक नंबर 6 वरती रितेश पाटील दाखल झाले. सूरज म्हात्रे खरं तर एका बाजूला जे स्ट्रायकर अगदी ॲज अ ओपनर आपण त्याला पाहिलं होतं ते अजून नॉस्टॉक एंड वरती स्तब्ध उभे आहेत. 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेत आणि तो नॉस्टॉक एंड वरती खेळ फक्त पाहतोय. बॅटची कडा आणि बॉल चला पाठीमागे. शार्दुल चौधरी आहेत इथे. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळेल. सूरज म्हात्रे फक्त खेळ नॉस्टॉक एंड वरतून पाहतोय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर इथून डॉट बॉल अगदी टेन्शन वाढवेल कोपर टीमचं. इक्वेशन बनलं आता चेंज झालंय. 14 चेंडू 42 धावसंख्येचे प्रत्येक षटकासाठी 100 रुपये. श्रेयस म्हात्रे यांच्या माध्यमातून हा फटका हमर स्ट्रोक समोरच्या दिशेला फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये. इथून सिंगल कंप्लीट केला आणि नो बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी आलाय. ओ स्टेपिंगचा हा नो बॉल आणि त्याचा नो सिग्नल पंचांच्या माध्यमातून आलाय आणि या बॉलवरती नो +1 अशा 2 धाबा आणि त्या विपरीत मी तर म्हणेन त्यासोबतच सूरज म्हात्रेला जी स्ट्राईक हवी होती ती स्ट्राईक एंड वरती आपण सूरज म्हात्रेला पाहू.
नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, इक्वेशन बदल. शेवटचे 14 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल आता आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती तनवीर चौधरी दुसरं षटक अगदी आपल्या वैयक्तिक कोट्यातील हाताळतोय. याबाबतचा बॉल फ्री हिटच्या बॉल वरती खूप अगदी वेळेपर्यंत प्रतीक्षित होता. वेट अँड वॉच आणि अगदी आपण पाहायला लागल्या बॉल वरती तडाखा दिलाय आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. सूरज म्हात्रेच्या बॅट मधून आलाय हा षटकार. थँक्यू सूरज म्हात्रेनं करत तर हा षटकार लागला बऱ्याच अवधीनंतर. तो जे स्ट्राईक एंड वरती आला आणि त्याला स्ट्राईकची गरज तडफडत होता अक्षरशः नॉन स्ट्राईक एंड वरती तो, परंतु स्ट्राईक आल्यानंतर अगदी खूप चांगला प्रहार त्याच्या माध्यमातून. 13 चेंडू 34 ची गरज आहे. याबाबतचा बॉल स्लोअर बॉल तन्वीरचा एक खासियत राहिले, आधी बॅटरला सेट करतो, त्यानंतर वेगवान बॉल लेंथ बॉल फेकतो आणि शेवटच्या बॉलवरती फिंगर रोल करतो. हे चित्र राहिलंय तन्वीरच्या बाजूला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 69चा पाठलाग करत असताना काल भैरव इलेव्हन कोपर टीम जाऊन पोहोचली आहे. ती 35 या अंकावरती. शेवटचे 12 बॉल आणि आता गरज आहे 34 या धावसंख्येची. 12 चेंडू 34चा इक्वेशन. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आपण पाहतोय. शेवटचे 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये रोमांचकता कायम आहे. खरं तर यश आपण बघतोय ड्रोन कॅमेरा. पूर्वी आपण विमान जरी पाहिलं ना आपल्याला मजा वाटायची, हौस वाटायची. पण आपण कधी कधी म्हणतो विमानात बसायला तुम्हाला पैसे लागतात पण उतरायला नशीब सुद्धा लागतं. आज ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सगळी मंडळी या मंचावरती पाहायला मिळते. पण या निर्जीव ड्रोन कॅमेऱ्याला बघून सुद्धा त्यात सुद्धा मला वेदना आणि जाणीव दिसत आहेत. कारण आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल 28 तारीख सगळ्यांसाठी कर्दनकाळ ठरली, घात करून गेली. आणि आपण पाहिलं असेल, मी देवाला एकच सांगेन, ऐकणारे देवा तुला पाहवतच नाही, मराठी वैभव तुला रुचतच नाही. महाराजांना देखील अवेलीस तू हेरलस, शंभूराजांना देखील तू गणिमा हाती छल्लस. दिलदार खानदानी तू विलासही घेरलास, भावकीच्या डावातून प्रमोदही हिरावलास. मराठी प्रज्ञेची देवा जणू तुला चिडच दिसते, जिचकर आणि मुंडेंची अस्थी अजूनही दगदगते. बाळासाहेबांना तू असंच अवेली घेऊन गेलास, तुझ्याशिवाय कोणी अजित असूच नये का, चांद्यापासून वांद्यापर्यंतचा दादा कुणी होऊच नये का. मराठी कर्तृत्वाचा देवा असतो नासविलास भाव, आणि विमानाच्या आडून खेळलास रडीचा तू डाव. आज असं म्हणत महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय अजित पवार साहेबांना भरपूर आदरांजली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाहूयात. षटकार आलाय, मॅचही बनते. शेवटचे आता 11 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरले ती 28 या धावसंख्येची. 11 आणि 28 ची गरज आहे. रितेश पाटील आणि सूरज म्हात्रे, परंतु क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. छोटा पाकेट बडा धमाका. रितेश पाटील बच्चा बॉल खोदून काढला, बॉटम हँडचा योग्य चॉप केला बॉलला, सरळ बॅटना फटका खेचला आणि ते सिंगल कंप्लीट केल्या. मॅच अगदी कोपर टीम देखील शेवटच्या बॉल पर्यंत सोडणार नाहीये. शेवटचे 10 बॉल आणि आता 27 या धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 27 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सूरज म्हात्रे जो सलामीला आला होता तो अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या बाजूने सुरू आहे. शार्दुल चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती तयार. अगदी कोपरचा बायकर मॅन सूरज म्हात्रे, त्याच्या नावावरती बाईक आहेत, परंतु आता आपण जर पाहायला गेलं अगदी प्रत्येक खेळाडू ग्रामीण क्रिकेट खेळत असताना स्वतःसाठी नव्हे तर गावाच्या नावासाठी खेळत असतो. आणि गावाचं नाव जेव्हा मोठं होतं ना, तो आपोआप तुमचं नाव देखील मोठं होत असतं. त्यामुळे इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या नावासाठी. शेवटचे बॉल बाकी आहेत आता. 9 आणि 27 धावसंख्येची गरज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. शार्दुल चौधरी, सूरज म्हात्रे सोडलंय, लिव्ह केले बॉलला. पंचांचा वाईटचा इशारा. मॅच मध्ये जसं एक बॉल पडला जातो ना, मॅच मध्ये मजा येते. आता शेवटचे 9 चेंडू, आता 26 ची गरज आहे. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे आणि संघर्ष करण्याची संधी देवाने जर तुम्हाला दिली असेल ना, तर स्वतःला भाग्यवानच समजा. कारण ज्याच्यामध्ये लढण्याची क्षमता असते ना, देव त्यांनाच अगदी संघर्ष करण्याची संधी देत असतो. दोन्ही टीम संघर्ष करतात या SDP ट्रॉफी मध्ये. पहिली मॅच जिंकण्यासाठी एका बाजूला तेलेगाव, दुसऱ्या बाजूला कोपर.
याबाबतचा बॉल हो व्हॉट अ स्ट्रोक. ताकदीचा पुरेपूर वापर बॉल करतोय हवाई सफर. सूरज म्हात्रेच्या बॅटमधून आलाय कोपर टीम साठी षटकार. वीस धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी कोपर संघाला. पेन तालुक्याचं क्रिकेट कधीच कमी राहिलेलं नाहीये. टेनिस क्रिकेट एक वेगळी छाप पेन तालुक्याच्या टेनिस क्रिकेटनं सोडलेली आणि या पेन तालुक्यातून आलेला हा कोपर संघ काल भैरवाचा धावा करत कोणालाही वाटलं नसेल. पहिल्या षटकात 3 धावा आल्यानंतर या धावा चेस केल्या जातील, पण प्रवीण दुगाडे सर नेहमी म्हणतात जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. आणि जो संघर्ष केला आहे त्याच्या जोरावरती लढतोय, मॅचमध्ये कायम आहे तो काल भैरव कोपर. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 69चा पाठलाग करायचा. शेवटचे आता 8 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. एकाकी झुंज देतोय सूरज म्हात्रे जो अगदी आधी आपण पाहिलं 4 षटकं खरं तर नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षरशः तडफडत होता स्ट्रायकर एंडवरती येण्यासाठी आणि तदनंतर अगदी खूप कमाईचा खेळ पाहायला मिळाला सूरज म्हात्रेचा. याबाबतचा बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं सिंगल इथून कंप्लीट होईल. बॅटच्या साहाय्यातून ही धाव अगदी सूरज म्हात्रेच्या खात्यामध्ये ऍड होईल. इक्वेशन थोडंसं मायनस होईल. शेवटचे 7 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 50 धावा काल भैरव इलेव्हन कोपर टीमच्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 50 धावा सांघिक अर्धशतक इथे कंप्लीट झालाय. सूरज म्हात्रे आणि रितेश पाटलीचा अगदी कमालीचा खेळ पाहायला मिळाला. मध्ये रुपेश म्हात्रे सारखा अगदी आपण पाहायला गेला तर हा खेळाडू आपण पाहिला, परंतु हा बॉल निर्णायक असेल कारण शेवटचे 7 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. हा मॅच मधील निर्णायक बॉल. याच्यावरती मोठा फटका आला तर प्रेशर बनलंय ना, ते अगदी प्रेशर कमी होईल कोपर टीमच्या वरचा, परंतु इथून डॉट बॉल आला तर प्रेशर तसंच राहील आणि अगदी आपण पाहिलं फ्रंट फूट वरती येईल ती फिल्डिंग करणारी तलेगावडी टीम. त्यामुळे इथून हा महत्वाचा चेंडू असेल. अगदी T20 क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं 20व्या ओव्हरपेक्षा 19वी ओव्हर महत्वाची असते, त्यामुळे हा चेंडू या मॅच मध्ये महत्वाचा. शेवटचे 7 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. छोटा पाकेट बडा धमाका. रितेश पाटील स्ट्रायकर एंड वरती याबत पाहायला मिळेल. याबतचा बॉल सर बॅटनं केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसरी घ्यायची की नाही. डोक्याची घंटा. थांबला तो संपला. चुकीला माफी नाहीये. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. ऐन मोकाच्या क्षणाला सूरज म्हात्रेचं रनआउटच्या स्वरूपात बाद होणं करता मी तुम्हाला अगदी चिंतेचा विषय बनेल ते कोपर टीम साठी. मोठा झटका. अनदर विकेट डाऊन. यश खरं तर हा निर्णय समजण्या पलीकडे होता. बराच वेळ हा चेंडू पडायच्या अगोदर दोनही फलंदाजांनी घेतला. पंचांशी सल्ला मसलत केली, विचार विनिमय केला. कदाचित स्ट्राईक रोटेशन बाबत चर्चा सुद्धा झाली असेल आणि म्हणून तर सूरज म्हात्रेने या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न दाखवला. अन्यथा सूरजला जर का स्ट्राईक हवी असती ना तर एका धावेवरती सिंगल सुद्धा त्यानं घेतली नसती, पण त्यानं ओळखले की संधी आहे, दुसरी धाव कंप्लीट होऊ शकते. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज का थांबला नाही असा प्रश्न आता सूरज म्हात्रे स्वतःला विचारत असेल. संपूर्ण कोपरचे पाठीराखे विचारत असतील की नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजांनी की ही चूक का झाली. एक मोठा धक्का आहे आणि मोक्याच्या क्षणाला गमावलेली धावचीची विकेट ही आत्महत्या असेल कोपर टीमसाठी. शेवटचे 6 चेंडू आता 18 धावसंख्येची गरज. चला यानंतर सिद्धूलन कैरे आणि जीवन इलोन मोरबे. क्रिकेटच असं आहे खरं तर कमी वेळेत योग्य निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात आणि आपण बघतोय की एक छोटासा निर्णय चुकला. अगोदरच सगळ्यांनीच पाहिलं असेल 2019चा विश्वचषक. दुसऱ्या धावेची गरज होती का. महेंद्रसिंग धोनी रनआउट झाले आणि विश्वचषक गमावला तो भारतीय संघानं. कदाचित तसाच हा सामना जिवारी लागू शकतो कोपर टीमच्या. मोरबे टीम आपल्या जर्सी आहे त्या आयोजकांकडून कलेक्ट करा विनंती असेल. शेवटचे बॉल बाकी आहे तिथून 6 आणि 18 धावसंख्येची गरज आहे. एक एक मुवमेंट एक एक चूक कर तुम्हाला महागात ठरू शकते क्रिकेटमध्ये. झालं गेलं तर आता विसरावं लागेल. इथून रितेश पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय. रितेश आणि प्रितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बंधू आहेत आणि 2 बाबांना आता आपल्या कोपर टीमचं एक घर आहे ना ही फॅमिली सावरावी लागेल. यावेळेचा बॉल हुकचा फटका. धावा किती बुक केल्यात या बॉल वरती. प्रतिकेशनं तब्बल 6 धावा या बॉल वरती केल्यात बुक.
आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, षटकार. मॅच आऊट. पण प्रेक्षकांना हे सुद्धा माहिती आहे 2016ची विश्वचषकाची T20ची फायनल कार्लोस ब्रॅथवेट, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. बेन स्टोक्सला शेवटच्या षटकात 23 धावा असताना लगातार 4 षटकार कार्लोस ब्रॅथवेटने ठोकले होते आणि तसा खेळ जर का झाला तर जो फलंदाज बाद झालाय मात्र त्याची भरपाई करता येईल. 5 चेंडू शेवटचे बाकी आहेत. यस, गोलंदाजावरती अक्षय याठिकाणी वर्तवला गेलाय. संदीप पाटील अगदी त्यांना विनंती ऑन स्क्रीन वरती आपण या. प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऋषभ यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. ऑन स्क्रीन चेक केलं जाईल याची दक्षता घ्या. कुंदन पाटील आपण ऑन स्क्रीन वरती या. आयोजक आहेत त्यांना विनंती आहे ऑन स्क्रीन वरती या. संदीप पाटील आपण असतील तर या लगेच. यश, शेवटचे 5 चेंडू उर्वरित बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरले 12 धावसंख्येची. 5 मध्ये 12, 7-12 ला अंकित सर या सध्याच्या कलियुगामध्ये खूप सारं महत्व आहे. परंतु इक्वेशन येऊन टेपलाय. शेवटचे 5 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये 12 खरं तर हे मॅच आपण पाहिलं. पहिलं षटक 3 धावसंख्येचं होतं असं वाटलं. या धावसंख्येचा पाठलाग 69 धावा चेस करायच्या होत्या कोपर टीमला. असं वाटलं की या धावा चेस होणार नाहीयेत. परंतु आपण पाहायला गेलं तर सूरज म्हात्रे आणि त्यासोबत रुपेश म्हात्रे आणि रितेश पाटीलने केलेली कामगिरी टीम जाऊन पोहोचली आहे ती 57 अंकावरती. आता शेवटचे 5 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. याबतचा बॉल थोडीशी फ्लाईट दिली बॉलला, हवेत ठेवलं, लॉब करण्याचा प्रयत्न, पण तो फटका तेवढासा ताकद या फटक्यामध्ये नव्हती. त्यामुळे या बॉलवरती एक सिंगल. शेवटचे 4 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. या दरम्यान उलवे गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय आशिष घरत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि एक चांगला सामना त्यांच्या आता भेटीला आलाय. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती आहेत. शेवटचे 4 बॉल आणि एक 11. सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑनफिल्ड अंपायरनी थर्ड अंपायरकडे भूमिका दिलेली आहे. ऑन स्क्रीन चेक होत आहे. कोणीही आक्षेप हस्तक्षेप यामध्ये करू नका. जो निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. HDP ट्रॉफी या स्पर्धेचं नाव आहे 9961. याबतचा बॉल हवेत आहे. बॉल इन टू द एअर. कॅच ड्रॉप केले इथून. कॅच सोडले की मॅच सोडल्या. कारण इथून एक एक धाव, एक एक मुवमेंट महत्वाची आहे. रनआउटची संधी आहे. परंतु या ठिकाणी 3 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचले 69चा पाठलाग करत असताना 61 शेवटचे 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू. कमालीचा सामना. मॅच मध्ये रोमांचकता. काय घडेल यश याची बिलकुल शाश्वती नाहीये. दोनही संघांच्या आता धाबे दणाणलेत. कोणीही जिंकू देत, पण प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना होतोय मैदानावरती. वेळेचं बंधन असेल. टीम मीटिंग घेऊ नका. सातत्यानं एकत्र येऊ नका. कारण तुम्ही 3 चेंडू 8 सुरुवातीच्या धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन विनिंग इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बनला गेले. प्रत्येक मॅच अंकित सर अगदी शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या मुवमेंट पर्यंत आपण येताना पाहतोय आणि खूप चांगल्या मॅचेस खरं तर या दिवस रात्र या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिल्यात. त्यामुळे इथे काल भैरव इलेव्हन कोपर टीमला 3 चेंडू 8. मी तर म्हणेन अगदी विशेषपेक्षा तुमच्या कार्यावरती, तुमच्या कर्मावरती तुम्ही विश्वास ठेवा. अगदी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करा, प्रयत्न करा. यश नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. परंतु 3 चेंडू शेवटचे 8 धावसंख्येची गरज आहे. सेकंड वरती प्रतिकेश त्याच्या बॅट मधून आपण पाहिला 1 षटकार. याबतचा बॉल लाईन खराब आहे. लाईन खराब. पंचांचा वाईटचा इशारा. लॉ नंबर 22 चा यूज या ठिकाणी करण्यात आला आहे. शेवटचे आता 3 बॉल आणि 7 या धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 7 धावा. प्रतिकेश स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रितेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोनो भाई दोनो तबाही आहेत.
याबस आणखीन एक थोडीशी फ्लाईट दिली याबस गोलंदाज प्रथमेशनं. आणखीन एक डॉट बॉल आलाय म्हणजे इथे इक्वेशन बनलंय. शेवटचे 2 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 7 हा महत्वाचा बॉल असेल. सूरज सर या बॉलवरती षटकार आला तर नक्कीच मॅच बनेल. चौकार आला तरी मॅच बनेल पण 2 चेंडू 7 धावा. या बॅचचा बॉल आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. मॅच अजून संपलेला नाहीये. एसडीपी ट्रॉफी पर्व 3रा आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये खूप कमाईची मॅच रंगले. एका बाजूला काल भैरव इलेवन कोपर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या डीएस स्पोर्ट तलेगाववाडी. अनन्या एंटरप्राइजेस या नावानं हा संघ तलेगाववाडी खेळतोय. चला व्हाईट बॉलचा इशारा आहे. रिव्ह्यू नसेल टीमसाठी याची दक्षता घ्या. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन व्हाईट बॉल आलेला आहे. यश तुम्ही सांगितलं की किमान चौकार किमान षटकार पण स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग त्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये एक धाव येणं फार महत्त्वाचं होतं या मॅचमध्ये काल भैरव कोपर टीमसाठी. नक्कीच आता इक्वेशन बदलय. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 6 टेंबरे आणि त्यांच्या विरोधात आपण मॅच पाहिली होती. बारवाई त्यांच्यामध्ये अशीच मॅच पाहायला मिळाली होती. परंतु इथं कोण जिंकेल कारण 2 चेंडू म्हणजे 6 धावा या ठिकाणी चेस करायचं आहे. कंपल्सरी चेसिंग करते या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमानुसार तुम्हाला 2 चेंडूमध्ये 6 धावा या कराव्याच लागतील. खूप कमालीची टफ फाईट करता प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानीच आपल्याला पाहायला मिळते एसडीपी ट्रॉफीच्या माध्यमातून. पैसा वसूल मॅच कशाला म्हणतात ना ती मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आपण पाहतोय अनन्या इलेव्हन तलेगाववाडी त्यांच्या विरोधात काल भैरव इलेव्हन कोपर या 2 टीमच्या दरम्यान प्रतिकेश अगदी पाटील हा खेळाडू खरं तर जीत आणि हार याच्यामधील दुवा बनला गेला कारण इथून 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार झालाय. 2 चेंडू शेवटचे बाकी 6 ची गरज आहे. थोडसा अगदी फिंगर रोल केले. आणखीन एक लाईन खराब. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. 2 व्हाईट बॉल अगदी लगातार फेकले त्या गोलंदाजाने त्यामुळे आता इक्वेशन बदललं गेलंय. शेवटचे 2 बॉल आणि 5 या धावसंख्येची गरज आहे. प्रेशर येऊन टेपलाय असं वाटलं 69 खूप साऱ्या बनतील तलेगाववाडी टीमसाठी परंतु नाही. कोपर टीमने संघर्ष केला आणि संघर्षातनं अगदी मॅच येऊन टेपली आहे. शेवटचे आता 2 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये तब्बल 3 व्हाईट बॉल खरं या गोलंदाजांना फेकलेत आणि आतापर्यंत प्रथमेशनं आपण पाहायला गेलं तर 7 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. लॉंग षटक त्याचं आपण पाहिलं. शेवटचे 2 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश तयार. शरीराचा वेध घेणारा बॉल. गती कमी होती. बॉल फिरवण्यामध्ये माहीर या गोलंदाज आणि तेच काम केलं लेग बाईटच्या स्वरूपात. ही एक धाव टीमच्या टोटल मध्ये महत्वाची ऍड केली जाईल. शेवटचा आता 1 बॉल आणि गरज आहे 4 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला 1 मध्ये 4 म्हणजे त्यात चौकार किंवा षटकार मारावाच लागेल. काय मॅच बनले. एका बाजूला काल भैरव इलेव्हन कोपर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनन्या इलेव्हन तलेगाववाडी. या 2 संघाच्या दरम्यान खूप मोठी लढत खूप मोठा संघर्ष अगदी एसडीपी चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला तलेगाववाडी दुसऱ्या बाजूला कोपर की तलेगाववाडी पेन की कलापूर अशी लढत मैदानाच्या आतमध्ये बनले गेले परंतु क्रिकेटचा विजय नक्कीच होणार आहे एसडीपी चषकाच्या माध्यमातून. दोन्ही टीमनं अप्रतिम खेळ केलाय या मॅच मध्ये. 69चा पाठलाग करत असताना अगदी पहिल्या षटकामध्ये 3 धावा येऊन देखील या अगदी कोपर टीमनं चांगला संघर्ष या मैदानाच्या आतमध्ये दाखवला. संघर्षाशिवाय तुम्हाला काहीच प्राप्त होत नसतं त्यामुळे यावेळेस 1 चेंडू शेवटचा बाकी आहे आणि 4 ची गरज आहे. व्हाईट बॉल त्याच्यावरती 1 धाव. हो काय मॅच बनली. व्हाईट +1 अशा 2 धाव या बॉलवरती आल्यात. 1-1 धाव 1-1 मत महत्वाचं असतं म्हणलं जातं. 1 गुण महत्वाचा असतो 1 मत महत्वाचं असतं आणि 1 धाव महत्वाची असते आणि तेच पाहायला मिळालं. व्हाईट आणि त्याच्यावरती 1 चेंडू आता 2 धावसंख्येची गरज आहे. यश खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. थांबवते तुला. ऑनस्क्रीन वरती अंपायर चेक करतायत. मी लाईव्ह लॉट्सला पण सांगितलं कोणताही चेंडू असू दे जर त्याच्यावरती आढळला तर तुम्हाला दंडित केला जाईल. भले हा शेवटचा चेंडू असेल पण ऑनस्क्रीनवरती आमचे 3रे पंच कायम आहेत. क्रिकेट हा क्रिकेटच झाला पाहिजे. 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज. चला प्रेक्षक जेवढे आहेत दर्दी प्रेक्षक एकदा जोरदार डावून जाऊ द्या. एसडीपी ट्रॉफीचे तुम्ही चाहते असाल तर टाळ्यांचा वर्षावच या बॉलवरती येऊन जाऊ द्या. शेवटचा 1 बॉल 2 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. प्रथमेश
त्याच्या समोर प्रतिकेश पुढे सरसावलेत, बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक, पोहोचेल का नाही, मॅच जिंकली. काय कमालीचा खेळ प्रथमेश पाटीलचा पाहायला मिळालाय आणि यावेळेस खूप कमाईचा खेळ, मॅच जिंकले. काल भैरव 11 कोपर या टीमनं हार्ड लक तलेगाववाडी टीम. आनंद साजरा करा पण हस्तांदोलन पण करा. दोनही टीम हस्तांदोलन झाला पाहिजे आणि प्रेक्षक आतमध्ये जाऊ नका. प्रेक्षक आतमध्ये जाऊ नका. मी सगळ्यांना विनंती करतोय. यानंतरची जी मॅच असेल, ज्या टीमनं जो निर्णय घेतला त्यांना आमची विनंती आहे की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.